नमस्कार, न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी निलेश बनसोडे। सध्या देशात व राज्यात भाजपाचे सरकार असून पंढरपूर तालुक्याचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे हेही भाजपाचेच आहेत। त्यांचा एक स्वतंत्र गट देखील आहे, परंतु ते 10 वर्षानंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपल्या गटाचा सहभाग नोंदवत आहेत का नाही हे अजून स्पष्ट नाही। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमधील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। पंढरपूर नगर परिषद निवडणुकामध्ये 2 वार्डाचा एक प्रभाग, याप्रमाणे 18 प्रभाग, 36 लोकप्रतिनिधी असणार आहेत। तर नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे। तसेच पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदचे 8 गट तर पंचायत समितीचे 16 गट आहेत। आता या तिन्ही निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार गट स्वतंत्र उतरणार की परिचारकांकडून काही जागा मागून घेऊन त्यांच्याशी युती करणार याकडेही अनेक इच्छुकांचे लक्ष लागून राहिले असल्याचे दिसून येत आहे। परंतु एकंदरीत आमदार समाधान आवताडे यांनी निवडणूक तोंडावर आली तरी अजून त्यांचा गट या निवडणुकामध्ये स्वतंत्र लढवणार का माजी आमदार प्रशांत परिचारक गटाशी युती करून लढणार अजून तरी स्पष्ट केल्याचे दिसून येत नाही। तर दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक, भगीरथ भालके व अभिजित पाटील गटाचे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे आपल्या कार्यकर्त्यांना या 10 वर्षानंतर होणाऱ्या तिन्ही निवडणुकांमध्ये संधी देणार का नाही हे अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे।